जय जय रामकृष्ण हरी. ओम नमः शिवाय. आज श्रावण महिन्यातला शेवटचा दिवस आहे. श्रावणी अमावस्या आणि श्रावणी बैलपोळा याच दिवशी असल्या कारणाने काहींना भाद्रपदी पोळा असतो, काहींना श्रावणी पोळा असतो. तर आज शेवटचा सोमवार आहे, 5वा. दरवर्षी 5 येत नाही. आपण पहिल्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं, श्रावण महिना चालू झाला त्यावेळेस. असा योग काही वर्षांनी येतो. आणि दर शिवमंदिराचे दर एका सोमवारी वेगवेगळ्या मंदिराचे शूटिंग टाकलेले आहेत आपण आपल्या एकादशी वारी यूट्यूब चॅनलवरती. आणि आजच्या 5व्या श्रावणी सोमवार निमित्त आपण आलेलो आहे श्री क्षेत्र चिंचणी शिरसवळ गाव काटा या 2 गावांच्या हद्दीवर ही नदी वाहताना दिसते आपल्याला. एवढे मोठं पात्र आहे याचं. ही घोड नदीचं पात्र आहे आणि घोड धरण ह्याच गावात आहे. आणि ह्या तीरावर वसलेलं आहे नागनाथाचं मंदिर आहे, भगवान शंकराचं मंदिर आहे. त्यानिमित्ताने आजच्या 5व्या श्रावणी सोमवारी आपण ह्या मंदिराचं दर्शन घेणार आहे. भगवान शंकराला दर सोमवारी एक वेगळे शिवामूठ वाहिली जाते आणि आजची शिवामूठी सातू आहे. तर सातू भगवान शंकराला पूजेत वापरा. मंदिराकडे सर्वप्रथम जाताना मारुतीरायाचं दर्शन होतं. हे छोटंसं मंदिर आहे इथं. श्रावणी सोमवार निमित्त आज एक भैरवनाथ महाराजांची पालखी येते. आज शेवटचा श्रावणी सोमवार असल्याने प्रचंड गर्दी पाहायला भेटत असे आपल्याला. मंदिराचा गाभारा आणि सभा मंडप हे भव्य स्वरूपात आपल्याला इथं पाहायला मिळते. शंकराचे जिथं जिथं मंदिर आहे त्यांना तिथं त्यांना वेगवेगळ्या नावाने ओळखलं जातं. तसंच इथल्या शंकराचं नाव आहे नागनाथ महाराज. आय राधा उदे उदे सवानंदिता उदे उदे बोल भवानी माता की जय. काळूबाई लक्ष्मीचे, सांग भोलेनाथ साहेबाचे, सांग भोले नागनाथ महाराज की जय. स्वामी महाराज की जय. अवधूत चिंतन विभुदेव दत्त. काही कमी नाही कोल्हापूर राजाला, काही कमी नाही शाहू या राजाला. अगं राजा असून माग जोगव्याला, राजा असून माग जोगव्याला, राजा असून माग जोगव्याला. काय कमी होत, काय कमी होत कोल्हापूर राजाला, काय कमी होत शाहू या राजाला. राजा असून माग जोगव्याला, राजा असून माग जोगव्याला, राजा असून माग जोगव्याला. केली जतरत अगं शाहू या राजानं निंदा केली बाई जतरत. अगं निंदाबाई केली जतरत, फुलं जणू पाडिले नेतरात. असं प्रसिद्ध झालं राजाच्या मनाला. राजा असून माग जोगव्याला, राजा असून माग जोगव्याला, राजा असून माग जोगव्याला. काय कमी नाही, काय कमी नाही कोल्हापूर राजाला, काय कमी नाही शाहू या राजाला. राजा असून माग जोगव्याला, राजा असून माग जोगव्याला. कोल्हापूरच्या राजानं अगं निंदाबाई केली डाळ जात. शाहू या राजानं अगं निंदाबाई केली डाळ जात. अगं निंदाबाई केली डाळ जात. बाण जणू मारीला काळ जात. असं दुःख झालं राजाच्या मनाला. राजा असून माग जोगव्याला, राजा असून माग जोगव्याला.
राजा असून माझ जोगव्याला काय कमी नाही कोल्हापूर राजाला राजा असून माझ जोगव्याला राजा असून माझ जोगव्याला राधा बोले देवीला अगं सोन्याची परडी दे ग माई तू ग मला सोन्याची परडी दे माई तू मला नाही राहिलं पाणी त्या तळ्याला राजा असून माझ जोगव्याला राजा असून माझ जोगव्याला राजा असून माझ जोगव्याला काय कमी नाही कोल्हापूर राजाला काय कमी नाही शाहूया राजाला राजा असून माझ जोगव्याला राजा उदे आनंदीचा उदे बोल भवानी माता की जय. त्यांनी अत्यंत सुंदर असा देवीचा गोंधळ सादर केलेला आहे. तर महाराज तुमचं नाव सांगा. हा आमचं नाव बापूराव हरिभाऊ चव्हाण चिंचणे गाव आहे तुमचं. चिंचणे गाव आहे. बर तुम्ही गोंधळी सेवा किती वर्षांपासून करता? आपण ही भक्ती देवीची गोपी भक्ती करतो आम्ही 40-50 वर्षापासून ही सेवा करतो देवीची. बर तुमच्या घराण्यात आधी कोणी वारसा चालवत होता का तुम्ही? आधी वारसा आमच्या आई वडिलांना कुलदैवत होतं तुळजा भवानी माती. बर त्या टायमाला आम्ही नवसाचं होतो. हा तर आमची आईची मुले जगत नव्हती. त्या टायमाला मग आईने नवस केला तुळजापूरच्या आईला आई भवानी माते मला मुलगा होऊ दे तुझी काय असेल ती सेवा मी करेन. बर अशा पद्धतीत मग ती आम्ही काय केले मग नंतर आम्हाला संचार देवीचा झाला वारा आले देवीचे आणि देवीचं वारे आल्यानंतर आमचं एकदम चांगलं झालं आणि आम्ही 5 घर जोगा सगळी सेवा जोगा कार्यक्रम सर्व करतो आम्ही. बर कोणत्या कार्यक्रमात सहभागी होता तुम्ही? आम्ही लक्ष्मी आईच्या तुळजापूरच्या आणि काळूबाईच्या याच्या कार्यक्रमात सहभागी होता. बर ही सेवा करताना काय मनात आहे तुमच्या? ही सेवा करताना मनात आमच्या काहीच नाही एक जीवनाला सुख लागावं बर आणि आनंद व्हावं एवढीच आमचे समाधान. बाकी बर भावी भक्तांसाठी काही संदेश जाता? भाविक भक्तांसाठी काय नाही आपल्या हे देवीचा फक्त अंगारा लावतो आणि समाधान म्हणतो. या भक्ती मार्गात यावं यासाठी काही सांगताल का? भाविकांनी या भक्ती मार्गात यावं म्हणून ह्या भक्ती मार्गात यावं हे आधी माझ्या शक्ती आलं तर फारच चांगलं आहे. ती जगदंबा महाराष्ट्राची कुलदैवत आहे. जेवढी सेवा करताना एवढं चांगलं आहे. फक्त मी अंगारा दुपारा देतो घेत नाही काय नाही सगळ्याला आनंद ठेवतो. बर चांगली सेवा एक प्रकारे तुमची. रामकृष्ण. श्रावणी सोमवार निमित्त नागनाथ देवस्थानाच्या तिथं एक महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे. त्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहेत. तुम्ही किती वेळा मंदिरात येता आता? माझं नाव अरुण भाऊसाहेब चौधरी. मी पारणी तालुका करंदी गावामधील एक रहिवासी. पुण्यामध्ये PMT मध्ये काम करतो. आणि या मंदिराची नागनाथ महादेव मंदिर शिरूर तालुक्यामधील चिंचणी या गावचे हे मंदिर आहे. या मंदिराविषयी मला थोडी माहिती मिळाली म्हणून मी शेवटचा श्रावणी सोमवार म्हणून दर्शनासाठी या ठिकाणी आलो होतो. तर अतिशय निसर्गरम्य परिसरामध्ये आणि घोड नदीच्या तीरावरती बसलेले हे मंदिर आहे. अतिशय उत्कृष्ट असं मंदिर या ठिकाणी आणि स्वयंभू मंदिर आहे. आणि या मंदिराची अनेक ठिकाणी प्रचिती आलेली लोकांना. अतिशय म्हणजे पालखी वगैरे येतात, दिंडे वगैरे येतात या ठिकाणी. आता चिंचणे गावची पालखी या ठिकाणी भैरवनाथ जोगेश्वरी मंदिराची पालखी येऊन गेली. अतिशय मोठा समुदाय या ठिकाणी होता. आणि महादेव मंदिर पण अतिशय उत्कृष्ट मंदिर आहे. स्वयंभू असल्यामुळे जमिनीमध्ये खाली खोल मंदिर आहे. आणि या मंदिराची प्रचिती आल्यामुळे मी पुण्यावरून या मंदिराच्या दर्शनासाठी श्रावणाच्या शेवटच्या सोमवारी या ठिकाणी आलो होतो. बर धन्यवाद. सोबत आहेत मंदिराचे पुजारी हरिभक्त पारायण. महाराज नाव सांगा. बाळकृष्ण महाराज चव्हाण. बर तुम्ही या मंदिरात किती वर्षांपासून सेवा करताय? आपली सेवा पिढीने पिढी. बर किती पिढी? 3री-4थी पिढी असेल. बर आणि काय उत्सव साजरे होतात मंदिरात? इथं यात्रा असते श्रावण महिन्यात. बर पुन्हा अखंड हरिनाम सप्ताह असतो. बर बरेच तिकडे असे कोणतं काही कार्यक्रम असले अभिषेक चालू असतात कधी चालतं. अच्छा. जागृत देवस्थानी. किती वर्षापूर्वीच आहे साधारण? ते आता सांगू शकत नाही. आजोबांच्या लय काळातलं आहे. त्यांना पण मुलबाळ होतं. पुन्हा असं
कोणाला बोरला पाणी घ्यायचं असलं तरी देवाचा नारळ घेतला कोण डायरेक्ट नारळामध्ये बोर घेतला तरी पाणी लागतं बोरला. बरं बरं. पण असं भरपूर आहे ज्याचं लग्नासाठी नारळ दिलं तरी व्यवस्थित देवाच्या कृपेने फक्त 5-6 खेटे गाव लागते देवाच्या. अच्छा. जागृत देवस्थान आहे. बरं, थोडक्यात एक जागृत देवस्थान आहे. आणि इथं येण्यासाठी कोणकोणते मार्ग आहेत या मंदिरासाठी? चिचणीमधून यावं लागतं, डुमावाडी, बोरी, शिरेगावकाटा, लगडवाडी, वडगाव, रासाई, बिकार वडगाव असे बरेचसे गाव आहेत. त्यामधून येऊ शकतो आपण नागनाथ मंदिरावर. बरं बरं, चालतंय, धन्यवाद. नागनाथ मंदिराचा घुमट आणि कळस आपण या ठिकाणाहून पाहू शकतो. आणि अत्यंत निसर्गरम्य परिसरात हे मंदिर वसलेले आहे. आणि इथून जवळच आपण मागाशी उल्लेख केल्याप्रमाणे इथून एकदम क्लिअर अशी घोड धरणातलं पाणी घोड नदी इथून वाहताना दिसते आपल्याला. मंदिराकडे जाणारी वाटी थोडीशी खडतर आहे, तर ह्या छोट्याशा रस्त्यावरून आपल्याला जावं लागतं आणि ह्या ओढ्यातून आपल्याला जावं लागतं. काही मोठी वाहनं सोडता वगळता मोटरसायकल येते आणि 4 व्हीलर काही मागं थांबतात, तर काही इकडं पलीकडं थांबून इथून चालत जातात मंदिरापर्यंत. एक अर्धा किलोमीटरचं अंतर आहे ह्या ठिकाणापासून. भगवान शंकराची मंदिर आहे ही नेहमी 8 रानांनी 8 ठिकाणांनी असतात आणि रस्ता हा सोपा नसतो जाण्याकरता. त्या ओढ्यातून लोक पायी चालत येतात. तर त्यांनी जय श्रीराम. मी जसं की म्हटलं होतं की 4 व्हीलर इकडं लावावं लागते आणि पलीकडे अर्धा किलोमीटर मंदिर आहे. तर हे भाविक यांनी इथं 4 चाकी पार्क करून हे मंदिरात दर्शनासाठी जाऊन आलेले आहेत. मंदिराकडे जाणारी पायवाटी आणि ह्याच ठिकाणाहून गाड्या देखील जातात. हा थोडक्यात जंगलपट्टीचा परिसर असल्यासारखे भासते, पण एवढा पण अतिदुर्गम भाग नाही आहे. तुम्ही अवश्य भेट देऊ शकता मंदिराला. आणि हा पूल देखील नजरेस पडतो आपल्या. आता श्रावणी सोमवार 5व्या याचं दर्शन संपन्न झालेले आहे अखेर, आणि त्यानिमित्ताने नागनाथ देवस्थान या ठिकाणचं दर्शन आपलं संपन्न झालेलं आहे. तर अशाच नवनवीन मंदिरांचे व्हिडिओज करता एकादशी वारी या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला नवीन येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल. रामकृष्ण हरी.